नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालोत फॅमिली वेकेशनसाठी. तर आम्ही पुण्यावरून निघालो मिसिंग लिंकवरून आणि मिसिंग लिंकवरून आपल्याला जायला खूपच मस्त पडतं आहे. लोणावळ्यातून जो टनेल लागतो ना तो 8 किलोमीटरचा आहे आणि रस्ता पण जाम सुपर्ब आहे, त्यामुळे आपण पटापट पोचलो. तर मग नंतर आम्ही पोचलो रांजणगावजवळ. इथे वृंदावन स्नॅक्स कॉर्नरला आम्ही नाश्ता केला. त्याच्यानंतर अशा आम्ही मस्त चौघंजणं बसलेलो मागे आणि पुढे ही दोघंजणं बसलेली. आम्ही ही ट्रिप एन्जॉय करत करत निघालो पुढे आणि मग नंतर आलं रांजणगाव. आपल्या गणपती बाप्पाचं बाहेरूनच दर्शन घेतला आणि आम्ही निघालो पुढे. पुढे आलो त्याच्यानंतर थांबलो सुप्याला चहा प्यायला. मग सुप्यामधून आम्ही डोनट आणि बाकीचं खायला घेतलं. त्याच्यानंतर पोचलो आम्ही मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर मायंबा इथे आणि मायंबाला पोचलो आणि तिकडे बापरे किती जास्त ऊन होता आणि गाडी पार्क केली आणि आम्ही चालत निघालो पुढे पुढे. आणि अधिक महिना असल्यामुळे थोडीफार गर्दी होती, म्हणजे गर्दी नव्हती पण होती थोडीफार माणसं तिकडे दर्शनासाठी आणि ऊन खूप जास्त भयंकर ऊन आहे तिकडे. मग नंतर आम्ही पुढे चालत चालत गेलो. नंतर आम्ही पुढे चालत गेलो आणि मग तिकडे आमच्या चप्पल काढल्या आणि मग निघालो आम्ही मंदिराच्या इकडे पुढे जायला. आणि तुम्हाला सांगू चप्पल काढल्यानंतर जी काय लादी पूर्णपणे तापलेली होती, तुम्ही बघू शकता. आम्ही कसली धावत पळालो आम्ही इकडनं वरती जायला. पूर्वीला वाटलं इकडचा डोर ओपन आहे, बट तिकडनं दर्शन बंद केलेला. मग आम्ही गेलो पुढून आणि पायांना अक्षरशः एवढे चटके बसलेले ना की आमच्या पायांना तिथून बाहेर निघेपर्यंत दर्शन घेऊन आमच्या पायाला पूर्णपणे फूड आलेले होते सगळ्यांच्या. आणि आम्हाला आरती पाहिजेच होती माहिंब्याची, त्याच्यामुळे आम्ही कुठे जास्त स्टॉप न घेता पटकन माहिंब्याला पोचलेलो आणि आम्हाला तिकडे माहिंब्याला मच्छिंद्रनाथ महाराजांची आरती भेटली. जी आमच्या मनातली इच्छा होती ती आज आमची पूर्ण झाली, कारण की आम्हाला आरती भेटली. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो बसायला आणि मग तिकडे आरती चालू होती, आरती केली. बाबांच्या समाधी मंदिराचं काम चालू आहे, तर कोणाला देणगी करायची असेल तर नक्की तिथे गेल्यावरती तुम्ही देणगी देऊ शकता मंदिरासाठी. त्याच्यानंतर भरपूर आरती झाली आणि मग नंतर पुढे आलो आणि भरपूर वेळ मस्तपैकी आम्ही तिथे बाबांच्या समाधीसमोर थांबलेलो. मग नंतर आम्ही सुप्यावरून हार आणलेले ते दिले बाबांना घालायला. तर तो दादा बोलला की आत्ताच आरती झाली आहे आणि तिकडची आरती चालू आहे, तर मग आम्ही नंतर जाऊन हार घालतो समाधीला. मग छान असं मस्तपैकी आम्ही दर्शन घेतलं बाबांचं आणि मग नंतर आम्ही पुढे चालत निघालो. आणि असे बेकार पाय भाजत होते ना इकडे, जाम बेकार पाय भाजत होते आमचे. हे आहे डाळिंबाचं झाड, ह्याचं दर्शन घ्यायचं असतं. नाथबाबांना डाळिंबाचं झाड खूप जास्त प्रिय आहे. त्याच्यानंतर आरती चालू होती, पूर्ण मंदिराभोवती जो तो थांबलेला होता आरतीसाठी आणि आम्ही निघालो. हाय त्याच्यानंतर ही बघा इकडे आरती चालू होती.
हा आहे बाबांचा छबिना. इथे मग नंतर पुढे येऊन बाबांच्या छबिनाचं दर्शन घेतलं आणि मग निघालो आम्ही तिकडनं रुद्रेश्वरला जायला. मग आम्ही रुद्रेश्वरला पोचलो. छान मस्तपैकी दर्शन घेतला शंभूचं. नमः शिवाय. ही स्वयंभू पिंडी आहे रुद्रेश्वर महाराजांची. शंभूंची इथे स्वयंभू मूर्ती आहे, पिंड आहे इथे. मग आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं गाभाऱ्यामध्ये आणि बाहेर आलो. नंतर बाहेर आलो. इथे चंदन ठेवलेलं आहे, तर आपण तिकडे घासायचा आणि आपल्याला टिळा लावायचा. त्याच्यानंतर आम्ही गेलो मढीला कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी. आणि ऊन बोलायला ना तर सगळीकडं खूप जास्त ऊन होता आणि त्यात आम्ही दुपारच्या वेळेलाच तिकडे गेलेलो, त्याच्यामुळे खूप जास्त आम्हाला ऊन लागत होता. मग ह्या एवढ्याच अशा छान मस्तपैकी पायऱ्या चढल्या उन्हामध्ये आणि वरती गेलो ना तर मडीला छान सिस्टम केलेली होती, मांडव वगैरे घातलेला आणि तिकडनं छोट्या छोट्या पाईप्समधून ना पाणी येत होतं. त्याच्यामुळे इकडे एवढं काय पाय वगैरे जास्त भाजत नव्हते जोरामध्ये. आणि मग नंतर इकडे पण काय एवढी जास्त गर्दी नव्हती. मस्तपैकी आपल्या बाबांचं कानिफनाथ बाबांचं आम्ही दर्शन घेतलं आणि आमचं मन आज खूप जास्त प्रसन्न होतं, कारण का नवनाथांच्या आशीर्वादानेच आम्हाला हे सगळं काही आम्ही जे आहोत ते मिळत आहे. मग त्याच्यानंतर आम्ही ट्रॅव्हलिंग करून पोचलो थेट तुळजापूरला पोचलो आणि जेवण बनवायला नेलेला. सो आम्ही मस्तपैकी तिकडे जेवण बनवलं रूमवरती. आणि इकडची रूम आहे ना खूप मस्त होती, बाहेर स्पेस होता छान जेवण वगैरे बनवायला, गाडी पार्किंग करायला. आणि आम्ही छान मस्तपैकी वरण भात, मटकीची भाजी, गुलाबजाम आणले, पापड तळले, मिरची तळली, असं छान मस्तपैकी जेवण एन्जॉय केला. आणि नंतर होता माझा बड्डे. सो रात्री ह्यांनी माझ्या बड्डेसाठी उर्विनी आणि ह्यांनी जाऊन माझ्या बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी केक आणलेला. तो केक आम्ही सगळ्यांनी मिळून कट केला. असा होता माझा आजचा दिवस.